नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की 5 HP CRI पंप आणि 5 HP शक्ती पंप या दोन्ही पंपापैकी कोणता पंप ज़्यादा पाणी मारतो। शेतकऱ्याच्या मनामध्ये असा प्रश्न पडलेला असतो, ते आपण आता इथे बघणार आहे। तर चला आपण इथे आता CRI पंपाचं जे पाणी आहे ते बघूया। तर आपण इथे आता CRI पंप चालू करीत आहे, तुम्ही बघू शकता। तर या दोन्हीपैकी कोणता पंप ज़्यादा पाणी मारतो ते या व्हिडिओमध्ये बघू। आणि या पंपासाठी आपल्याला किती मीटरचं हेड घेणे आवश्यक आहे, पाईप किती मीटरचं घेणे आवश्यक आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता इथे आपण CRI कंपनीचा 5 HPचा पंप इथे चालू केलेला आहे। तुम्ही याचं जे पाणी आहे ते बघून घ्या। तर हा पंप इथे अशा पद्धतीने पाणी मारतो। आता हा पंप चालू झालेला आहे, याची जी मोटर आहे ती आता इथे चालू झाली आहे आणि तुम्ही पाण्याचा प्रेशर बघू शकतात। याचा जो प्रेशर आहे तो अशा पद्धतीने ते हा पंप मारित आहे। या पंपाचे पाणी बघून घ्या। CRI पंप अशा पद्धतीने ते पाणी मारतो, तुम्ही बघू शकतात। आता आपल्याला बघायचं आहे शक्ती पंपाचं पाणी। तर त्याच्या पहिले आपण या पंपाविषयी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे। CRI पंपाला 5 HP साठी आपल्याला 50 मीटरचं हेड घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपला जो पंप आहे ते व्यवस्थितपणे पाणी मारेल। तर मित्रांनो, आता आपण इथे CRI पंपाचं जे पाणी आहे ते बघितलेलं आहे। आता आपण इथे शक्ती पंपाचं पाणी बघणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आता इथे जो शक्ती पंप आहे तो इथे अशा पद्धतीने इथे फिट केलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याचे जे स्ट्रक्चर आहे ते असे अलग अलग ठिकाणी ते कंपनीने डिवाइड केलेले आहे। तर आता शक्ती कंपनीचे जे पंप आहे ते चालू झालेला आहे। आता तुम्ही बघू शकतात 5 HPचा शक्ती कंपनीचा पंप किती पाणी मारतो, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघून घ्या। मित्रांनो, आता या दोन्हीपैकी आपल्याला कोणता पंप ज़्यादा पाणी मारतो ते आपल्याला कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो, आपण कोणत्या कंपनीचा पंप इन्स्टॉलेशन केलेला आहे किंवा आपल्याला कोणती कंपनी निवडायची आहे ते आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता 5 HPचा शक्ती कंपनीचा पंप अशा पद्धतीने ते पाणी मारित आहे। याचा जो प्रेशर आहे ते बघून घ्या। आणि मित्रांनो, शक्ती कंपनीचा जो पंप आहे त्याच्यासाठी आपल्याला 50 मीटरचा हेड घेणे आवश्यक आहे। 50 मीटरचा हेड घेतल्याच्या नंतर आपला जो पंप आहे ते व्यवस्थितपणे पाणी ते मारेल। आपली जी पाईपलाईनचा दाब आहे ती व्यवस्थितपणे तिथपर्यंत आपला जो पंप आहे त्याची जी कॅपॅसिटी आहे ते तिथपर्यंत आपला पंप पाणी मारेल। मित्रांनो, आपल्याला मागील त्याला सौर कृषी पंप योजनेविषयी काय पण अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।